सो आज ना माझी मम्मी बोलली काहीतरी गोड खाऊ वाटते पण काहीतरी वेगळं खाऊ वाटते. तर मी बघितलं काय आहे फ्रीजमध्ये, तर अननस होतं मीन्स पायनॅपल. तर मी विचार केला चला पायनॅपल शिरा बनवूया आणि तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया. तर मी काय केलं, अर्धा कप घेतला मी रवा आणि रव्याला मी आधी बिना तुपाचं भाजून घेतलं चांगलं. त्यानंतर तूप ॲड करूनही भाजलं आणि तोपर्यंत मी अननस कापून घेतलं. त्याच कपने अर्धा कप अननसची मी प्युरी बनवली आणि एका पातेल्यामध्ये प्युरी टाकून आणि रव्याच्या 3 पटीने आपल्याला पाणी घ्यायचं. सो मी 1.5 कप पाणी घेतलं आणि त्याला चांगलं उकळून घेतलं. मग मी काही ड्रायफ्रूट्स कट केले आणि त्याला मस्त भाजून घेतलं ड्रायफ्रूट्सला. नंतर गरम पाणी जे आपण उकळलेलं ते मी हळूहळू रव्यामध्ये टाकलं आणि रवा हलवत राहायचा, नाहीतर त्यात लम्स पडतात. आणि केसर चुकून खूपच जास्त टाकला आणि कलर बघा किती छान आलाय. 1/2 कप मी साखर घेतली आहे आणि त्यानंतर मी थोडी इलायची पावडरही टाकली, त्याने फ्लेवरही खूप छान येतो. जर तुमच्याकडे अननस नाही तर तुम्ही पायनॅपल एसेन्स पण टाकू शकता, पण रिअल फ्लेवर तर अननसानेच येईल. त्यामुळे मी तर ओरिजिनल अननसच हमेशा यूज करते आणि हा खरंच खूप जास्त टेस्टी झाला होता आणि मम्मीला तो खूप जास्त आवडला. त्यानंतर मीही टेस्ट केला, मला पण खूप जास्त आवडला. एवढा भारी फ्लेवर येतोय ना अननसाचा. अननस कट करून टाकला ना तर एवढा फ्लेवर येत नाही, पण जर त्याची तुम्ही प्युरी बनवून टाकली ना तर खूप जास्त भारी फ्लेवर येतो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा. कमेंटमध्ये मला सांगा की मी नेक्स्ट रेसिपी काय बनवू. बाय बाय.